पटकन आपण उरकूया, जरा तब्येत ठीक नाही आहे. पॅसेज पहा. रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुल अँड आन्सर द क्वेश्चन गिवन बिलो. आता परिचय लावचे प्रश्न चुकण्यासारखे नसतात. विच सब्जेक्ट वॉज पॉप्युलर टू अर्ली आर्ट फोटोग्राफर. तर अर्ली आर्ट फोटोग्राफरचं लँडस्केप आणि आर्किटेक्चर. विच स्लोगन डिक्लेअर्ड बाय द कोडॅक. यू प्रेस द बटन, वी डू द रेस्ट. या कोडॅक कंपनीचे पूर्वीच्या काळी रोल होते, फोटोचे जे आपण फोटो कॅमेऱ्यातनं फोटो काढायचे त्याचे रोल. आज ती कोडॅक कंपनी बंद पडली. तुम्ही दिवसाच्या ह्याच्या प्रवाहाबरोबर बदलत गेलं तर उपयोग आहे. का साधं सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा जेव्हा मोबाईल आले तेव्हा कोणत्या कंपनीचे मोबाईल होते रे? नोकिया. सुरुवातीला आला तेव्हा प्रत्येकाच्या हातात फक्त आणि फक्त नोकियाचा होता. आज नोकिया कंपनीचं नाव तरी ऐकायला येतं का रे? क्वचित एखादा आहे. 100त 1-2 फोन आहे. पूर्वी 98% लोकांकडे नोकिया असायचा आणि बाकीच्याकडे साधे म्हणजे दुसऱ्या कंपनीचे असायचे. आज 98% दुसरे आहेत, क्वचित 1-2% नोकिया राहिले. का? प्रवाहानुसार बदलले नाहीत. तुम्ही जर प्रवाहानुसार बदलला तर आणि तर तुमचं टिकणार आहे. तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालत राहून उपयोग नाही. प्रवाह काय मागताय, समोरच्या व्यक्तीला काय हवंय ते जर तुम्ही दिलं तर आणि तर उपयोग होणार. चला पुढे. फाइंड द वर्ड फ्रॉम द पॅसेज विच मीन द पिरियड ऑफ 10 years. त्याला काय शब्द आहे पिरियड ऑफ 10 yearला? डिसेड. अकॉर्डिंग टू द पॅसेज हू वॉज द मॅथ्यू ब्रेक. कोणतं आहे त्याला पहा. फोटोग्राफर. पर्याय क्रमांक 1. 5वा. व्हॉट डज द पॅसेज मेनली डिस्कस. कशावर डिस्कशन केलं आहे? इव्हॉल्युशन ऑफ फोटोग्राफी. इव्हॉल्युशन म्हणजे मूल्यमापन, फोटोग्राफीचं बदल. इफ द लॉंग हँड इज बिटवीन 1 and 2. लॉंग हँड म्हणजे मिनिट काटा 1 आणि 2च्या मध्ये आहे. शॉर्ट हँड इज ऑन 4. then the time is 20 minutes past 1 and 40 minutes to 2. अरे काय 40 minutes to 2. 20 minutes past 1. 20 minutes past 1 म्हणजे 1:20 झाले. 20 minutes past 1. काय करेक्शन याच्यामध्ये घेतलं पाहिजे. आता इथं पहा काय म्हणले. लॉंग हँड इज बिटवीन 1 and 2. लॉंग हँड म्हणजे हे करेक्शन आहे. म्हणजे पर्याय कट इथं तुम्ही जेव्हा पर्याय सोडवायला जाणार आहे तेव्हा ते तुमच्या लक्षात येणार. तसं जर शब्दशः म्हटलं तर 4:07 ते 8 म्हणजे 5 पेक्षा जास्त 10 पेक्षा कमी आहे. हे पर्याय आहे का रे? कुठंच नाही. त्यामुळे तिथं आपण केले त्याच्यामध्ये. तर इथे आपण समजून घ्यायचं लॉंग हँडला शॉर्ट हँड करायचं, शॉर्ट हँडला लॉंग हँड करायचं आणि मग उत्तर काय येणार आहे 4:20 किंवा दुसऱ्या भाषेमध्ये काय होत आहे 40 minutes to 2. 2 वाजायला 40 मिनिटं कमी आहेत किंवा 2 वाजायला 1:20 झाले. Which of the following sentence is the passive voice? Choose 2 correct alternative. दुसरं सी wrote and posted a letter. आणि चौथं the tree cannot be climbed by him. थोडं 8वा प्रश्न पहा. सी replied, I want to live in developed India. Change into indirect speech. She replied that. She replied that she wanted to live in developed India. Live. Change the following sentence into comparative degree. Peacock is the most beautiful bird. Peacock is more beautiful than any other bird. पुढे 10वा प्रश्न. Read the following conversation and choose the correct option to fill in. स्पृहा.
There was a good program on TV last night about tiger. Did you see it? Pari, yes, it was wonderful. Have you ever a live tiger? Seen. पर्याय क्रमांक 1. Ruha said no. Choose 2 correct alternative of short form with their long form. URL चा पहा शॉर्ट फॉर्म आणि लॉंग फॉर्मचं बरोबर कोणतं आहे? दुसरं लॅन म्हणजे लोकल एरिया नेटवर्क आणि चौथं HTML म्हणजे हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. टू गेट 2 free साडी, हाऊ मेनी साडीज विल यू हॅव टू परचेस इन द गिवन ॲडव्हर्टाइजमेंट. काय म्हणलेले? बाय 2 get 1. आता तुम्हाला 2 साड्या घ्यायच्या म्हणजे किती फ्री पाहिजे असतील तर 2ची दुप्पट 4 साड्या खरेदी कराव्या लागतील. फादर ऑफ सृष्टी रिटर्न अ नोट टू क्लास टीचर. रीड द शॉर्ट नोट अँड फिलिंग द ब्लँक विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह. माय डॉटर सृष्टी वॉज नॉट वेल सीन लास्ट 2 days, so she could not attend school. Therefore, I request you, please ... allow to her to sit in the class. Which of the following sentence is correct? Mathematics is an interesting subject. And तिथे इंटरेस्ट आय ने सुरुवात झालेली म्हणून तिथे ॲन. Choose 2 correct alternative to pair of work with their noun. कुठले येते तिथे बरोबर? तिसरं लाफ्टर आणि पहिलं 2 पर्याय नोंदवायचे. 16वा प्रश्न. चूज 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ पेअर ऑफ वर्ब अँड देअर नाउन. वर्ब आणि त्याचं नाउन 2 पर्याय नोंदवा दिले ना तिथे. मग 16वाचं काय येईल? 16वा 2 आणि 3 म्हणजे सी साईड आणि लाफ्टर. विच ऑफ 17वा विच ऑफ द फॉलोइंग मॉडेल ऑक्झिलरी एक्सप्रेस ऑब्लिगेशन? मस्ट. 18वा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह शोईंग फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्स पहा. They will have been. They will have left the place. Choose the correct alternative of WH question showing underlined part as an answer. She was walking very slowly. Very slowly उत्तर येण्यासाठी WH चा कोणता प्रश्न विचारला? How is she walking? Choose 2 correct alternative of pair of antonyms. Anarchy, discipline आणि cold, hot हे विरुद्धार्थी शब्द आहेत. Filling the blank with correct homophone. ... is in my yard. पर्याय क्रमांक 3 DEER. डिअर म्हणजे काय? हरी. Choose the correct word or following describing word. A person who builds or repairs wooden structure as house, scaffold or shelving. वुडन स्ट्रक्चरचं काम करणारा कार्पेंटर असतो. आता इथे पहा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह इन प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क. विंग, बिग, आयव्हरी, फ्लाइंग. बर्ड्स असणार त्याला विंग्स असतात. म्हणजे याच्यावर पर्याय पद्धत वापरायला पाहिजे. फाइंड आउट एनी 2 नेम ऑफ फ्रूट फ्रॉम द गिवन ग्रीड. या 2 नावं कोणती कोणती दिलेली आहेत? फिग आणि ॲप्रिकॉट. ॲप्रिकॉट म्हणजे काय रे? ॲप्रिकॉट म्हणजे काय? अक्रोड आहे का? चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर फॉलोइंग रीडर. I am not alive, but I have 5 fingers. Tell what I am. A globe. आता बुद्धिमत्तेचं पाहूया. सर कॅमेरा कोठे आहे ते
काय काय झालं इथे? तो कॅमेरा कोठे आहे तो हे समजता काय अपेक्षित आहे त्याला? असं चला याच्याकडे आपण लक्ष देऊन चालणार नाही. कोण तो कोणाला येणार आहे घेऊन कोणाच तो बघू आल्यानंतर. चला विद्यार्थी मित्रांनो बुद्धिमत्तेचा आपण घेऊया. पुढे पळाले तोपर्यंत 26, 27 बोराटे आठवडे. ओके चला 26वा प्रश्न काय? मानवतावाद या शब्दापासून बनणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील मानवतावाद या शब्दात कोणत्या क्रमांकावर आहे? त्याच्यापासून अर्थपूर्ण शब्द कोणता बनेल? आता इथं पर्याय कट पद्धत वापरा तुम्ही. माता पर्याय 1 आणि 4 आहे, पर्याय आहे 1 4. आता 2 पर्याय नोंदू आहे. वा द वाद म्हणजे भांडण म्हणजे किती नंबर? 5 आणि 6. जिथं पर्याय तिथं बनवा अगोदर. त्यामुळे अर्थपूर्ण कोणतं होतं तेव्हा दुसरं पहिला पर्याय वापरला तर दुसरं आणि चौथं न ता हे पण अर्थपूर्ण बनत नाही. ते म्हणा उता न घेऊ नाही, आपल्याला जसं सांगितलं तसं. पुढे सहस्रचंद्र दर्शन या शब्दातील 5व्या अक्षराच्या लगत असलेले अक्षर कोणते? 5वं अक्षर कोणतं आहे? द्र. द्रच्या लगत असलेले अक्षर च आणि द. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आणि 3. मराठी साहित्य विश्वात प्रसिद्ध वात्रटिकार म्हणून कोणाला ओळखले जाते? रामदास फुटाणे. जर तुम्ही पेपर कधी पूर्वीच्या काळी हे वात्रटिकार अगदी मोरारजीभाई देसाई वगैरे यांच्यावरती पंतप्रधानावरती देखील एक चित्रातनं वात्रटिका करायची. म्हणजे शरद पवार दाखवायचे मग त्याचा अशी मोठीच्या मोठी डेअरी दाखवायची किंवा अशी नाक लांब दाखवायची. अशा पद्धतीची वात्रटिकार आपले बाळासाहेब ठाकरे असतील, रामदास फुटाणे असतील, वात्रटिकार होते. पुढे दिलेले अक्षर म्हणजे के ते एम पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकाची बेरीज सी ते ई पर्यंत अक्षराच्या अनुक्रमांकाच्या बेरजेच्या किती पट आहे? के ते एम. केचा नंबर किती आहे रे? 11. एमचा 11 ते 13ची बेरीज किती येणार आहे? 11, 12, 13. आणि विचारले सी ते ई. सीचा नंबर किती? 3. आणि डीचा 4, 5. मी ते बघितलं एका ठिकाणी फरक कितीचा आहे रे? 8. म्हणजे 8 3 24 ने जास्त आहे. आपल्याला विचारलेलं का असं विचारलंय का याची बेरीज अनुक्रमांच्या बेरजेच्या किती पट? याची बेरीज किती येणार आहे? 36. याची बेरीज 12. या 12ची किती पट आहे? 36. चला पुढे खालील पैकी कोणत्या पर्यायातील अक्षराच्या अनुक्रमांकाचा गुणाकार वर्ग संख्ये इतका आहे? डी आणि दुसरा पर्याय डीचा नंबर 4, वायचा नंबर 25, याचा गुणाकार 25 चौक 100 येतो. आणि पुन्हा दुसरा कोणता पर्याय? एल आणि सी कुठे? इथं वाय व ए केलंय करेक्शन. वायचा नंबर किती आहे?
25 आणि एचा नंबर 1. 25 एके 25. तिथं काय करेक्शन कुणाचं दिलेलं नाहीये. रिअलचा नंबर किती आहे? 12. सीचा नंबर 3. ओके. तिथं 32 36 तिथं देखील होत आहे. चला काही ठिकाणी करेक्शन वाय ए केलेले. तर खालील प्रश्नातील पर्यायी 3 पदाचा त्याच्यातील सारखेपणामुळे एक गट बनतो. या गटात नसणारे पद होतात उभयान्वयव्यय, केवळ प्रयोगाव्यय, क्रियापद, शब्दयोगी. क्रियापद हे कसले? उभयान्वयी, केवळ प्रयोगी, शब्दयोगी. पहिले 4 आहे हो की शब्दाची लागले. पहिले 4 आहे ते विकारी आणि नंतरचे 4 आहे ते अविकारी. पुढे 6318, 6318, 7535, 1485, 9436. बोला कोणता वेगळा नियम गटात न बसणार? बोला का? 35, नाही. चला पुढे आकृती होती पहा. पीला खाली बी दिले म्हणजे काय दिले ते? पाण्याचं प्रतिबिंब. डीचं आरसा. कुठला पर्याय वेगळा निघेल तिथं? दुसरा. एचं पाण्यातलं बरोबर आहे पण केचं पाण्यातलं चुकीचं दाखवलेलं आहे. बाकी सर्वत्र बरोबर आहे. पुढे बी के टी WRM PLH INQ त्याच्यामध्ये गटात न बसणार. बोला 2 11 20 23 18 13 16 12 8 9 14 17. बोला गटात न बसणारं कोणतं? फरक कशातला फरक? त्यातला 9चा आहे. त्यातला पण 9चा आहे. इथे 5चा आहे 5चा आहे 4चा 4चा 5चा 3चा म्हणजे इथे सारखा फरक 9 9चा 5 5चा 4 4चा. बोला पहिलं आणि तिसरं म्हणजे बी आणि टी म्हणजे 2 आणि 20 आहे ना त्यांची बेरीज 24 सॉरी 22 आणि 11. याची बेरीजची निम्म 11 दिली. 23 आणि 13 ची निम्मट 18. 16 आणि 8 24. 24 ची निम्मट 12 आहे. आणि 26 ची निम्मट 13 पाहिजे. हे योग्य हे पण योग्य. बोला शेवटी क्रमांक दिला ना त्यांना सगळ्यांना. हा बीला 24, एक मिनिट लिहितो. हा सांगा शेवटी. बीला हा 24, केला 15, हा टीला 7, तीनला 6, हा डब्ल्यूला 3, आरला 8, एमला 13, पीला 10, एला 14 आणि एचला 18, आयला 17, एनला 12, 9. यांची बेरीज 24 7 30 च्या निम्मा 15. 24 7 निम्मे 13 15 3 आणि 8 16 16 च्या निम्मे 8 28 च्या निम्मे 14 26 च्या निम्मे तर तेच आहे. म्हणजे फक्त उलट सुलट घेतलेलं आहे. काहीच वेगळं येत नाही. हा सर त्या 2 11 ची बेरीज 33 33 भागिले 11 3 म्हणजे प्रत्येकाच्या मधल्या संख्येने भागले बेरीज करून 3 येते. 3 येते म्हणजे 3 ने भाग जाणार आहे संख्या. त्या अनुक्रमांकाच्या बेरजेला 3 ने पूर्ण भाग जातो असं तुम्ही म्हणताय. ओके चला पुढे. विराट कोहली, अजिंक्य राणे, पार्थिव पटेल 2 पर्याय नोंदवा देतात. महेंद्रसिंग धोनी आणि शिखर धवन महेंद्रसिंग धोनी आणि शिखर धवन. का रे? क्रिकेटर आहे. क्रिकेटर आहे. महेश भूपती काय आहे? बॉलर. महेंद्रसिंग विकेटकीपर आहे. अरे महेश भूपती का नाही? महेश भूपती कोणता प्लेअर आहे? प्लेयर्स अरे प्लेअर आहे तो लॉन टेनिसचा प्लेअर आहे. लॉन टेनिस म्हणजे तो हिरवा बॉल असतो रॅकेटमध्ये मध्ये रॅकेट हे लावलेलं असतं इकडून तिकडे वाढायचा. मोठं टेनिस, टेबल टेनिस नाही टेनिस, लॉन टेनिस त्याला म्हणतात.
आणि हार्दिक पटेल हा राजकारणी आहे, विद्यार्थी आहे. विद्यार्थी जसे तर तो गुजरातच्या राजकारणामध्ये पटेलांचं त्याने खूप मोठं त्या ठिकाणी बनवलं होतं. म्हणजे गुजरातमध्ये त्याने खूप मोठं आपल्याकडं आता मराठ्याचं जरंगीने केलं ना, तशा पद्धतीनं हार्दिक पटेलने गुजरातमध्ये पटेलांना मागासवर्गीय समाजात समाविष्ट करावं म्हणून त्याने आंदोलन केलं. आशिया, अफगाणिस्तान, युरोप प्रश्नचिन्ह. जर्मनी आणि फ्रान्स म्हणजे आशिया खंडामधले देश आहे अफगाणिस्तान, युरोप खंडामधला जर्मनी, फ्रान्स आहे. श्रीलंका कुठल्या खंडात आहे? आशिया. आणि इराण कुठं आहे? आशिया खंडात. चला 37वं पहा तिथं काय केलंय. पहिले तर दुसऱ्यामध्ये त्याचा आपा जोडलं. ओके. आणि तिथे मग इथे तसं आयात जोडला आणि रंगवलेला भाग होता तिथं मोकळा भाग होता तिथे रंगवलेला. त्यामुळे पर्याय क्रमांक 3A. का इथे नाही आहे तसं थांबा एक मिनिट. पर्याय आहे तसं बघितलं तो पुढे एक मिनिट तो त्या ठिकाणी खाली जोडला म्हणून आपण पुढे जोडला म्हणता येत नाही. मग जर आपण ती घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवली आकृती 90 अंशात आणि जोडलं म्हटलं तर जुळेल. मग ही जर 90 अंशात फिरवली 90 अंशात फिरवली तर पर्याय क्रमांक 1 असायला पाहिजे होतं. कसं 3 असेल? का ऐकू खाली झालं आणि पण असं क्षमा केली आणि दोघांना सोडलं तर अशा आपण निर्माण होणार. त्याचं काय म्हणणं आहे ऐकून घ्या. त्याचं म्हणणं ऐकून घ्या. आत्ता जी आकृती आहे त्याचं पाण्यातलं प्रतिबिंब आणि आरशातलं प्रतिबिंब एकमेकाला जोडलं तर आकृती बनते का? बनते. मग आहे त्याचं आरशातलं प्रतिबिंब पाण्यातलं प्रतिबिंब झालं वरती होत, आरशातलं प्रतिबिंब झालं खाली होत, वरती आणि खाली. त्यामुळे पर्याय क्रमांक असं तो म्हणतो. 1 पण येऊ शकतो. मी नाही म्हणत हो की मग मी काय नाही मी म्हणलं का मी मला नाही 3च नाही कारण तिथे थोडी संदिग्धता आहे. चला पुढे 38वा प्रश्न. काय झाले पहिल्यातलं दुसऱ्यामध्ये ती आकृती 45 अंशामध्ये फिरवलेली आहे ती आकृती बनते. मग ही 45 अंशात फिरवा तो गोल टिंब त्या बाजूला जाईल त्यावेळेला पर्याय क्रमांक 4 बरोबर का? पर्याय 4 बरोबर आहे का? सरळ तोड करून सर मागे ते नको भिंतीला मी तिथं हे लावून येईल काय म्हणतात ते चिकटायला फेविकॉल घरी जाऊन द्यायचो नाही बस रडत. 235ला 38 तर 763ला किती आहे? लांबला बस 235ला 38 तर 763ला प्रश्नचिन्ह. हां बोला. सर 2चा वर्ग 4 3चा वर्ग 9 5चा वर्ग 25 यांची बेरीज केली 7चा वर्ग 49 6चा वर्ग 36 3चा वर्ग 9 यांची बेरीज केली तर 94. ओके. अजून वेगळा कोणाचा? 2 पर्याय वेगळा आहे 94. झाला. आता दुसरा काय पर्याय कोणाला सांगता आला? 39. अंकांची बेरीज बघा बरं अंकाची बेरीज त्या अंकाची बेरीज किती येते? 5 3 8 2 10 8 3 11 3 7 13 3 16 16 बेरीज कोणत्या याच्यामध्ये येते नाही 39. त्याची बेरीज त्यामध्ये किती येते बेरीज? 5 3 8 2 10 10मध्ये 18 ॲड केली नाही 28 ॲड केली तर 38. 7 आणि 6 13 3 16मध्ये 28 ॲड केली तर काय आहे का पर्याय आहे? पर्याय कोणा? चला पुढे पुढचा प्रश्न पहा. GJVK बरोबर ना? 40वा
GJVK ला IHXI तर SPMC ला काय? बोला सांगा. 11 22 11 इथे 60 मध्ये अधिक 2 केले, 10 मध्ये वजा 2 केले, अधिक 2 वजा 2 पुन्हा अधिक 2 वजा 2, अधिक 2 वजा 2 अधिक 2 वजा 2 इथं अधिक 2 केले 21 वजा 2 14 अधिक 2 15 वजा 2 1 कोणता इथं बरं आहे इथं पहिला काय UNOA एलिमेंट्सला या पद्धतीचे प्रश्न असतात. हा बोला. नाही पुढचा प्रश्न राहते काय तर 1081 512 49 बोला. 10चा घन 1000 9चा वर्ग 81 8चा घन 512 7चा वर्ग 49 मग 6चा घन 200. पहिल्या संख्येचा घन आहे 10चा घन 9चा वर्ग. ओके समसंख्यांचा घन मिश्र संख्येचा वर्ग चालेल. 6चा घन 216 1 तर पर्याय आहे. चला 42 पान पहिल्या आकृतीवर बोला. पहिल्या आकृतीचे 2 भाग केले. 2 भाग केले. ओके दुसऱ्याचे 4 केले. 4 केले 6 केले म्हणजे आता किती 8 आणि कसं पाहिजे समान पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक पहिला आणि दुसरा. इथं बाकीच्या ठिकाणी समान भाग नाही तिसऱ्या चौथ्या. चला 43वा प्रश्न पहा काय होतंय काय चेंजेस झाले. 3 नंबरचा आहे गोल तो पहिल्यांदा घेतला. चालला होता आपला प्रश्न 43वा. पहिल्यांदा दुसरं काय बदल झाला रे. त्रिकोणी घर म्हणजे 3 नंबरचा टिपका पहिल्यांदा आणला बाकीचं पुढे सारलं पण त्यानंतर 3 नंबरचा 5 नंबरचा बाण आहे तो मध्ये घेतला. ओके ते एक होतं. मग तसं दुसऱ्याचं तिसऱ्यात झालं का. दुसऱ्याचं तिसऱ्यात तसं झालं का झालं. मग तिसऱ्याचं चौथ्यात कोणताही पर्याय पर्याय क्रमांक 2. हे जर तुम्हाला लक्षात येत नसेल ना एकाखाली एक ते मांडा. चिन्हाखाली पहिल्या 5चा गट त्याखाली दुसऱ्या 5चा गट त्याखाली तिसऱ्या 5चा गट आणि कुणीकडे कसं बदल होत गेला तसे ते पानाने दाखवा. पुढे DA ला IF NKSP DA IF NKSP प्रश्नचिन्ह बोला. बोला. 4 1 9 6 हां 14 11 हां 19 16 हां मग आणि मग 4 आणि 9 त्यात अधिक 5 केले अधिक 5 केले अधिक 5 केले अधिक 5 केले 24 अधिक इथं कुठे अधिक 5 करायचे म्हणजे 24 आलं आणि त्यातला फरक काढला तर 3 3 जाते त्यामुळे मग 24 आणि 21 म्हणजे एक आणि कुठे 24 कुठे इथं काय त्यावरती याच्यात काय यातला फरक 3चा यातला फरक 5 7 आहे ना 16 9 आहे 6 9 मध्ये 3 जाते कुठं 6 आहे वजा 3 वजा 3 वजा 3 वजा 3 वजा 3 24 आणि 21 बोला ना. हां बोला. प्रत्येक गटातील तिसरा आणि पहिला प्रत्येक गटातले 5 गट आहेत 5 गटामधलं पहिलं तिसरं ABCD चौथं पहिलं येते चौथं ABCD मध्ये चौथं पहिलं
अजून काय चुकान कर काय अडचण नाही. आणि सर एकाडे एक पण येते. हा. एकाडे एक पण येते. एकाडे एक पाहिलं नाही, एकाडे एक आपण त्याच्यावरच पहिलं पद काढलं ना आपण. पहिलं पद जे काढलं 24 ते कशावरनं काढलं? एकाडे एक वरनंच काढलं. पुढं चुकीचं पद ओळखा. 4/3, 4/1, 8/6, 8/4, 12/9, 16/4. त्यातलं चुकीचं पद ओळखा सांगितलं. बोला. 8/4 का हो? एकाडे इथे 4/3 ची दुप्पट, 8/6, 8 ची दुप्पट नाही 4 हा. सर म्हणजे आपण जर मधल्या पदमध्ये सगळ्या पदांना संक्षिप्त रूप देऊन घेतलं ना, पहिल्याला 4/3, दुसरं 4/1, दुसरं नंतर पण 4/3 येते. म्हणजे एकाडे सगळी पदं आहेत ना ती 4/3 येत आहे. 4/3 इथे 1/2 येते. 2 येईल. दोन येते. इथे इथे 4/3 येते आणि इथं 4/4 येते. त्याच्यामुळे म्हणजे सगळी पदं अशी हेच येतात. एकाडे 4 यायला पाहिजे. 4 यायला 2. ओके. चला XB VD, XB VD TF QH PJ NL. बोला. हा सो बोला. एक्सच्या विरुद्ध बी. म्हणजे डावीकडून नंबर उजवीकडून नंबर म्हणजे वरचे अक्षरमाला तुम्ही लिहिलेली असेल तर हे लगेच लक्षात येणार, लगेच क्लिक होणार. त्यामुळे कुठलंही उत्तर दुसरं QH एक मिनिट काय म्हणजे डावीकडून उजवीकडून नंबर दिले तर त्याच्यामध्ये आहे. मला एका सांकेतिक भाषेत 554 ही संख्या 28, 554 ही संख्या 28 असं लिहितात. 763 ही संख्या 32 अशी लिहितात. 908 ही संख्या कशी लिहा? बोला. त्यांची मान क्रमांकाची बेरीज करायची. 5, 4, 14, 14 28, ओके. 7, 6, 3, 23, 16, 16 32. 9, 8, 17 चे दुप्पट 34 आहे का पर्यायामध्ये? आहे. एका सांकेतिक लिपीत मालक व सरदार असे लिहितात तर मालदार कसे लिहितात? मला त्या अक्षरांचा आणि अंकाचा क्रम सारखा आहे का? आहे, कारण 2च अक्षर आहेत. सेम अक्षर असं कोणतंच नाही आहे. त्यामुळे त्या अक्षराचा आणि अंकाचा क्रम वेगळा वेगळा असण्याचा संबंध येत नाही. तर उत्तर येईल पर्याय क्रमांक. आता पहा NMMS हा प्रश्न आलेला म्हणजे या पद्धतीने येतो. हा NMMS 49वा प्रश्न. NMMS सांकेतिक भाषा याच्यामध्ये हा प्रश्न असतो. कन्फर्मेशन CONFIRMATION. कन्फर्मेशन हा शब्द OIARO असा लिहितात. मॅथमॅटिक MATHMATICS हा शब्द कसा लिहितात? मध्ये शेवटून यावं लागणार. ओ शेवटून आहे तो. ओ नंतर आय. हा ओ नंतर आय. लगेच आय नंतर एक सोडलं. एक सोडलं ए म्हणजे ए नंतर एक सोडलं आर आणि आर नंतर 3 सोडलं. मग तसं शेवटून 2 नंबरचं घेतलं सी. त्याच्यानंतर आय. ए एक सोडला ए. ई एम का होईल तो घेतला आणि ते एम घेतला? अक्षर नंबर महत्वाचा आहे की तुम्ही जर डावीकडून नंबर दिले तर किती नंबरचे घेतले. मी तुम्हाला नंबर दिले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अक्षर आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 व 2 म्हणजे 11 नंबरचा घेतला. नंतर अशा पद्धतीने 11 नंबरचा नाही इकडून घेतला.
असे नाही, आपण उलटे घेतले. उलटे नंबर इकडून 1 नंबर असा 1 2 पण सर, 3 दोन्हीचा क्रम सारखाच आहे, कारण आपण परत एन घेतला नाही ना. तर मग 11 अक्षरांचं पण असं बोलू. चला पुढे पहा, लयबद्ध मांडणी पी क्यू टी Yes. पी क्यू टी एस R. आर पी Q. क्यू टी Yes. यस वेगवेगळे अक्षर वाढत. एक एक काढत गेलेले आहे. त्यामुळे कुठलाही पर्याय दुसरा. चला 2 1 4 पहा किती गट देवतोय. 5वाचा 21,441 21,441 पहिला गट झाला. दुसऱ्या याच्यामध्ये कोण कोण नाही आलं तर 2 आला नाही. 21,441 मध्ये दुसऱ्या गटामध्ये कोणता आला नाही, 2 आलेला नाही आणि 1 आला नाही. म्हणजे तिथं थोडंसं मागे पुढे झालं तरी पुन्हा ते लक्षात घ्यायचं की एका खाली 1 5 अंक मांडले आणि कशा पद्धतीनं बदल होत गेला हे जरी बघितलं तरी तुम्हाला समजेल. तर 52वा प्रश्न पहा, कितीचा गट होतोय, नाही गट होतोय ते. हे प्रत्येक अक्षर फिरलंय, प्रत्येक बाण फिरत चाललाय. तो बाण खाली येणार. हां म्हणजे इथे पहिल्यांदा वाढवा आहे, तो घड्याच्या दिशेने फिरला, पुन्हा घड्याच्या दिशेने फिरला, उभा झाला म्हणजे घड्याच्या दिशेने फिरतोय. आता पुन्हा उलटा फिरत चाललाय का पहिला नाही. त्यामुळे कोणताही पर्याय तिथं 52वा 1 4 4चा गट केला तर नाही फिरत तिथं. 4था आणि 5व्यामध्ये विरुद्ध दिशेला झाले, 180 अंशात फिरले. बाकी सगळं पहिला दुसरा तिसरा चौथा 90 अंशात फिरले. पण 4था आणि 5व्यामध्ये विरुद्ध झाले बाण म्हणजे तिथं जुळत नाही ना. कसं? हां म्हणजे पहिलं घालवलेलं आहे, म्हणजे पहिलं आहे ते शेवटला टाकलेलं आहे आणि तेव्हा पुन्हा फिरवत गेलेलं आहे. चला पुढे मनोऱ्याचं पहा, तर दुरुस्ती दिली बघा. 12 17 22ला 13 18 23 दिले आहे का दुरुस्ती. 13 18 19 आहे तिथं 13 18 23 पाहिजे होतं ना. 12 17 22 12 17 22 या पद्धतीने 12 17 22 ला 13 18 23 13 18 23 याच्यामध्ये हे अशा पद्धतीने मग इथे 23 26 29 23 26 29 खाली तर 23 26 29ला 24 27 30 पाहिजे. 24 27 30 आहे का उत्तर. 24 27 30 दुसरा करा. मग इथं त्यामुळे इथं 13 18 19 जर तुम्ही घेतलं तर तिथं या पद्धतीचं बनते, या पद्धती. त्यामुळे तिथं पर्यायाची दुरुस्ती करून घ्यायला गरजेचं आहे. तर अक्षराचा मनोरा पहा, QWZ म्हणजे वरून आपल्याला असं QWZ ला काय दिलं आहे RXZ म्हणजे या ठिकाणी असं लिहिलेलं आहे. तर UQX म्हणजे या ठिकाणी UQX असं घेतलं तर मग काय होईल इकडे SRW. चला काही ते अक्षर पाण्याचे प्रतिबिंब पहा. U वरनं K वरनं पाहिलं तर कोणतं होईल पर्याय कट नाही काय म्हणजे काय कोणत्या अक्षराने पाण्यातले प्रतिबिंब एक अर्थपूर्ण शब्द आहे. या सगळ्याचं बघितलं पाहिजे. त्यापैकी कुठल्यापासून अर्थपूर्ण तिसरा काय होते पॅरा. चला 57 पहा, काही प्रश्न आपले पाण्यातले प्रतिबिंब कसे दिसे. पाण्यातलं काढायचंय. खालचा तो चौकोन आहे, तो चौकोन उजव्या तर आहे, तो उजव्या बाजूलाच राहणार आहे. तिसरा कट होईल. बाणावरून दुसरा पर्याय कट, चौथा कट. उत्तर पर्याय क्रमांक 1. सॉरी पाण्यातला आहे त्यामुळे पहिला पर्याय कट होईल. मी आरशातलं बघितलं त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2. चला आरशातली प्रतिमा पहा. 58वा प्रश्न. आरशातली तो बाण पहा. बाणमध्ये आरशामध्ये त्याच्यावरनं चौथा पर्याय कट होईल. नंतर खालच्या त्रिकोणावरनं दुसरा पर्याय कट होईल. राहिला पहिला आणि तिसरा याच्यामधला फरक शोधला तर पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये फरक काय आहे.
तो हाताला गोल लावलेला आहे ना तो गोल. चला 5 वर्षापूर्वी किशोर व सचिन यांच्या वयाचे गुणोत्तर 2 असतील. 5 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4 असतात. तर सचिनचे आजचे वय पहा. 5 वर्षापूर्वी किशोर आणि सचिन यांच्या वयाचे गुणोत्तर 2 असतील. म्हणजे 2x असेल तर हा 3x. आज यांचं वय काय असेल? 2x अधिक 5 आणि हा असणार आहे 3x अधिक 5. 5 वर्षानंतर याचे 5 वर्ष वाढेल म्हणजे हा 2x अधिक 10 होईल आणि हा 3x अधिक 10 होईल. आणि यांचं गुणोत्तर दिलेलं आहे 4:5. ज्या ठिकाणी दोन्ही पण उपलब्ध आहे. 2x अधिक 10 छेदामध्ये जर 3x अधिक 10 मांडलं तर इथे 4/5 मांडा. त्याचा गुणाकार करा. 5 दुने 10x अधिक 50 बरोबर 12x अधिक 40. हे 10x तिकडे पाठवा, हे 40 इकडे घ्या म्हणजे 50 वजा 40 बरोबर 12x वजा 10x. 2x बरोबर 10 x बरोबर 5. मग आपल्याला विचारले सचिनचं आजचं. त्याच्यात आजच्या मध्ये 5 किंमत बदली. 5 × 15 अधिक 5 20 वर्षाचा सचिन आहे. एका सायकलपटू ताशी 36 किलोमीटर वेगाने 189 किलोमीटर अंतर कापण्यासाठी किती वेळ लागेल? 2 पर्याय नोंदवा. वेळ बरोबर अंतर भागिले वेग. वेळ आहे 189 भागिले वेग आहे 36. आता ही पूर्ण भाग जात नाही. याची मिनिटे करायला गुणिले 60 हे उत्तर येणार तासात येणार आहे. याला गुणिले 60 केले की तुमचं मिनिटामध्ये उत्तर आहे. मिनिटामध्ये केल्यामुळे त्याचे तास वगैरे आपल्याला करणं सोपं आहे. 6 ने दिला 6 × 36 6 × 10 60. आता इथे 6 ने केला तर 5 दशांश चिन्हामध्ये येते का? 3 ने दिला तर 3 × 3 = 9. 3 ने दिला 3 × 18 आणि इथे 3 ने दिले 21. बरोबर आहे का रे? काय चुकलं माझं? 3 × 6 आहे ना. 3 दिसते. 3 × 6 आहे ना. तर 2 इथे थांबा 1 मिनिट. इथे 10 ने दिला 6 ने दिला. ओके 3 × 6 3 दुने 6 हा 3 किती येते इथे? आणि इकडे 2 ने दिले 5. 63 5 3 5 15 315 मिनिटे लागतील. आणि मग याचे तास केले तर 5 तास आणि 15 मिनिट. याला दशांश चिन्हामध्ये काय होतील? 5 दशांश चिन्ह 2 5 तास. हे 5 तास 25 मिनिटं आहे. 5.25 तास व्यवहारामध्ये काय. पहिला आणि तिसरा. तर तोंडी चाचणी परीक्षेत गणेशला दुर्वेशच्या चौपट गुण मिळाले तर मंगेच्या दुप्पट गुण मिळाले. प्रतीकला दुर्वेशच्या निमपट मिळाले. या प्रतीकच्या मंगेशला प्रतीकच्या किती पट गुण मिळाले? आता इथं कुणाचे मानता येतील? इथं पहा जेव्हा दुप्पट चौपट असे आहे 2 4 आणि अर्धा याचा लसावी काढला तर काय होऊ शकेल? असं 2 4 आणि अर्ध्याने भागलेला अशी संख्या घ्यायची. मग तिथं आपण समजून घेतलं तरी चालू शकेल. एक्स मध्ये मांडलं तर आपण निमपट म्हणलं की तिथं अडचण येते. कुणाला तरी एकाला माना ना तुम्ही, काय अडचण येते? इथं संख्याच्या पटीत मानलं की तुम्ही असं जर करता आलं अंकात मानलं तर काय फरक पडतोय? तोंडी परीक्षेत पहा चौपट दुप्पट आणि निमपट अशा आकडे. मी तर ज्याची चौपट करता येईल दुप्पट करता येईल आणि निमपट करता येईल अशी संख्या 8 घेतली 10 घेतली. चला पण काय म्हणलंय? गणेशला दुर्वेशच्या चौपट. गणेशला दुर्वेशच्या चौपट. मग दुर्वेशला 10 धरले तर गणेशला किती होते? 40. तर मंगेच्या दुप्पट. कुणाला? गणेश. मंगेच्या दुप्पट. मंगेशला किती असणार आहे? 20 असणार आहे. प्रतीकला दुर्वेशच्या निमपट. प्रतीकला दुर्वेशच्या निमपट 5 येते. ज्या ठिकाणी आपल्याला हे मानायचं आपल्याला काय विचारलं का कुणाला मार्क किती पडले? नाही. आपल्याला काय विचारलं? मंगेशला प्रतीकच्या किती पट. मंगेशला
प्रतीकच्या किती पट मिळाले? 20. ही 5ची चौपट आहे, चौपट. चौघाच्या आकृतीत एकूण त्रिकोण किती? आता इथे आकार आहेत खूप, या आकाराला नंबर देऊन ते सोडवणं गरजेचं आहे. कोण मागे बडबड करते रे? उच्च कर. बरोबर झाली का आकृती? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर आहे का पहा? चला सिंगल नंबरचे सांगा. 1 2 नंबर 1 1 4 5 7 8 9 10. झाले 2 4 समोरचं नाही होणार. 9चा नाही होणार. नाही होणार. ओके ओके. इथं मी जोडताना पहा, म्हणून तर मी तुमचं लक्ष नाही कोणाचं. 9चा होणार नाही. 1 2 3 4 5 6 होती. चला डबल डिजिटचे 12 34 34 56 45 इथं पहिल्या वरच्यातच बघा कुठं अजून असा बघितला 45 डबलचा. चला आणि 78 किती झाले? 1 2 3 4 5. चला तिघांचे 245 आणि तिघांचा बनत नाही, म्हणजे एकच बनतोय. चौघांचा 3 4 5 6 3 4 5 6चा एक बनतो. 7 8 9 10चा पण बनतो. अजून वेगळा बनतो का? नाही. 5 जणांचा नाही, 6 जणांचा 1 2 3 4 5 6चा बनतो. 7 जणांचा 8 जणांचा 9 जणांचा 10 जणांचा नाही. किती जण? 7 5 11 12 15 आहे का? पर्याय बरोबर आहे का? ओके. दिलेल्या घनाच्या आकृत्यावरून 2च्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येईल पहा. आता इथे व्यवस्थित समजून घ्या. मी तुम्हाला अगदी तुम्ही बघितला रे हा माझा व्हिडिओ, हा व्हिडिओ याच्यावरचा व्हिडिओ किती जणांनी बघितला? घनाचं विरुद्ध पृष्ठावरती अंक कोणता येईल 3 पद्धतीनं मी सांगितले. एकटीनं फक्त बघितलं. आता तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे. तुम्हाला बघायला काय हरकत आहे? वेळ मिळेल तेव्हा बघितलं पाहिजे ना. अभ्यास केला तर उपयोगी. तीन पद्धतीने मी सांगितलं हा व्हिडिओ मध्ये. बरं काय खूप दिवस झालेले नाही टाकले, जुना आहे. मी तुम्हाला जर केलं तर उपयोग आहे. 5 4 6 5 4 6 1 2 3 4 5 1 3 6 4. आता पहिल्यांदा असं बघायचं की दोघांमध्ये कॉमन असं कोण आहे का की दोन्ही कॉमन आहे? 2 कॉमन आहे एकाच याच्यामध्ये. काय उदाहरण 4 5 इथे 4 5 कॉमन आहे. पहा तुम्हाला 3 पद्धतीनं सांगतोय मी. 4 5 कॉमन आहे इथे, 4 5 कॉमन आहे. राहिला कोण? त्यातला 6 त्यातला 1 च्या विरुद्ध 6 आहे. 1 च्या विरुद्ध 6 आहे. अजून कोण कॉमन दिसतो का पहा बरं? इथं 6 4 आहे, इथे 6 4. राहिला कोण? 5 च्या विरुद्ध 3. आणि तिसरी जोडी मग काय येणार आहे? 2 च्या विरुद्ध 4. काय कॅल्क्युलेशन काय केलं बघितलं असतं ते लक्षात आलं असतं. तर मी याच्यामध्ये सांगितलंय स्टँडर्ड डायस म्हणजे काय, रेग्युलरचे डायस म्हणजे काय, हे अगदी बारकाईने मी समजून सांगते. पहिल्यांदा हा इथली पद्धत सांगते की 2 याच्यामध्ये कॉमन आहे. 4 5 आहे, 4 5 आहे. इथं राहिला 1, इथं राहिला 6. 1 च्या विरुद्ध 6च असतो. इथे 3 4 आहे, इथे 4 4 6, इथे 4 6, इथे 4 6. राहिला कोण? इथं 3, इथं 5.
3च्या विरुद्ध 5 तिसरी जोडी डोळे आपण राहिलेली. काय डोक्याला काय त्रास येतं? काय नाही. आता जेव्हा एक अंक कॉमन असतो, ही पहिली पद्धत. दुसरी पद्धत की एक अंक कॉमन असतो, फक्त एकच कॉमन पाहिजे. याच्यामध्ये कॉमन पहा कोण आहे? 1 2 3 4 5 6 कोणच नाही. या दोघांमध्ये कॉमन आहे 4 आणि 5 2 आले. हो 2 नाही पाहिजे, एकच पाहिजे. ही डबल कॉमन असणारच ही पद्धत. एक कुठला जोडा आहे? दुसरा तिसरा. त्याचे कॉमन एकच आहे का फक्त? ओके. मग जेव्हा एक कॉमन आहे तेव्हा एक जे कॉमन आहे त्यापासून सुरुवात करायची. एक घड्याळाच्या दिशेने जायचं. घड्याळाच्या दिशेने लिहा सांगा. 1 2 3. यात पण एक कॉमन आहे. एकच्या खाली एक लिहा. चला कॉमन घड्याळाच्या दिशेने 1 4 5 ही विरुद्ध आली जोडी. राहिले कोण? राहिला कोण? 2च्या विरुद्ध 4 3च्या विरुद्ध 5 राहिला कोण? 6. कोणाच्या विरुद्ध येईल? 1च्या विरुद्ध 6. आहे का उत्तर बरोबर? आहे का? ही दुसरी पद्धत सांगितलेली. या 2 पद्धती मी शिकवलेल्या नव्हत्या तुम्हाला यापूर्वी. तिसऱ्या पद्धतीपेक्षा या 2 पद्धती किती सोप्या आहेत. कॉमन असणारा बघायचा. इथं 2 जोड्या एकरूप असणाऱ्या बघायचं, राहिलेली एकमेकाच्या विरुद्ध असतात. अगदी साधी सोपी पद्धत. इथं ज्या ठिकाणी एकच कॉमन अंक आहे, एक कॉमन एकाखाली एक लिहायचा, घड्याळाच्या दिशेने ते अंक लिहायचे. यातले पण तसे लिहायचे, यातले पण तसे लिहायचे. आणि तिसरी पद्धतीमध्ये पाहायचं काय तर कुणाच्या विरुद्ध कोण नाही. जास्त वेळा आलेला अंक कोणता याच्यामध्ये दिसतो? बस 4 उदाहरणे 3 वेळा आलेला अंक असावा. कोणता आला? 4 3 याच्यामध्ये आला. इथे आला, इथे आला, इथे आला. 4च्या विरुद्ध कोण नाही. 4च्या विरुद्ध 5 नाहीये, 6 नाहीये. 4च्या विरुद्ध 1 नाही, 5 नाही. 5 लिहिल्यामुळे पुन्हा 5 द्यायची गरज नाही. 1 नाही. 4च्या विरुद्ध 3 6 लिहिले. राहिला कोण? 2 राहिला. 4च्या विरुद्ध 2 आहे. आता दुसरा अंक असा शोधा की तो जास्त याच्यामध्ये 6 घेऊ ना. 6 इथे पहिल्या तर चौथ्या ते 6च्या विरुद्ध कोण नाही तर पहिली ही जोडी नसणार. 2च्या विरुद्ध 4 ही जोडी कुठं 6च्या विरुद्ध येऊ शकेल का? कारण ही जोडी पहिली काढली. म्हणजे इथे पहिल्यांदा 2 4 घेऊन टाका. 6च्या विरुद्ध कोण नाहीये? 5 नाहीये. आणि ते 6च्या विरुद्ध कोण नाहीये? 3 नाही. राहिला कोण? 1. हे अवघड आहे. या 2 पद्धती अगदी सोप्या आहेत, जे नुसत्या नजरेने करतात. ते आम्हाला बघायला वेळच नाही ना सर, आम्ही कधी करायचं. चला पुढे. जो करेल तो पुढे जाईल, त्याला आपण काय करू शकत नाही. कारण आम्ही वर्षभर केले तरी आम्हाला 50च्या आत मार्क पडतात. त्याची लाज सरांना वाटायला लागली. विद्यार्थ्यांना त्याचं काहीच वाटत नाही. आम्हाला घरला हाकायला म्हणून आम्ही तर इथे येऊन बसतो आणि हित नाकाला म्हणून घरी जातो. मग करतो पडतो. तर त्याला जरा पहा, कधी गोष्ट जर ध्यास घेऊन जर केली ना, अशक्य कुठलीच गोष्ट नसते. मला माहिती, मी या वर्षभरात म्हणजे अगदी सुरुवात केली मी दिवाळीच्या अगोदर 1 महिनाभर व्हिडिओ तयार केले. झालेत व्हिडिओ किती? 600 पेक्षा जास्त व्हिडिओ झाले. ॲव्हरेजली दिवस जर पाहिले दिवाळीच्या अगोदर 1 महिना, आज जानेवारी महिना चालू झाला. जानेवारी वाजा करा, जानेवारीचे दिवस म्हणजे ऑक्टोबरपासून धरले. ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 3 महिन्यामध्ये 600 व्हिडिओ म्हणजे ॲव्हरेजली रोज झाले व्हिडिओ किती. मग ते तर नुसते करायचे म्हणून नाही, प्रत्येक गोष्टीचा बारकाईने पाहून ते व्यवस्थित त्या पद्धतीनं. की कोणता व्हिडिओ पाहिला ते नाही व्यवस्थित. आता सुरुवातीचे व्हिडिओ माझे क्लिअरिटी नाही आहे. मोबाईलवर तयार करतो तो त्यामध्ये व्यवस्थितपणा नाही आहे. म्हणजे सुरुवातीचे व्हिडिओ क्लिअर नाही आहे, ते व्हिडिओ पुन्हा बदलणार आहे. तेव्हा ते केले. आताच्या व्हिडिओमध्ये क्लिअर व्यवस्थितपणा आहे, क्लिअरिटी आहे, आवाज क्लिअर आहे. म्हणजे ध्यास घेतला तर शक्य अशक्य कुठलीच गोष्ट नाही. चला पुढे. एका रांगेच्या मधलं राहिलं 64. पहा गणितीय संबंध लक्षात सांगा काय होतं तिथं. आम्हाला ध्यास घेऊन कुठली गोष्ट करायचीच नाही. नुसतं सर तुम्ही घ्या आणि आम्ही फक्त तुम्ही सांगाल तेवढं ऐकतो, आम्ही काय घरी काय करणार नाही, तसं चालेल.
एकही घटक आठवीचा असा राहिलेला नाही की तुम्ही शिकवला नाही तुम्हाला. मला ज्या घटकाची अडचणी त्याचा व्हिडिओ टाकावा, बघावा, काढावा आणि मग त्यातनं काय शंका असते ते घेऊन यावी. आजपर्यंत एक तर शंका घेऊन आलाय का सर मला हे कळलं नाही, मला ही येत नाही, मला ह्याची अडचण आहे? कधी नाही. चला 75 27 42 किती गाढवा पुढे वाचली गीता. गाढव म्हणणार कालचा गोंधळ बरा होता. 92 2 54 64 प्रश्नचिन्ह 43. चला बोला. हा सांगा. 7 ला 5 35, हा. 4 दुने 8 यांच्यातलं परत 27, 9 दुने 18 त्याचा 7 5 35 आणि 4 दुने 8 याच्यामधला फरक 27 येतो. 9 दुने 18 हा 5 चोक 20 यातला फरक 2, यातला फरक 2 येतो. 6 चोक 24 आणि 4 3 12 त्याच्यामधला फरक यातला फरक 12. 12 आहे. उत्तर 12. गुड. शाबास. एक नंबर. चला पुढे. सोबतच्या पी ठिकाणाहून क्यू या ठिकाणी जाईपर्यंत मंगेचे तोंड किती वेळा ईशान्येकडे येईल? आता उत्तर दाखवलेलं आहे. ऊ आहे, इकडे दक्षिण आहे, पूर्व आहे, पश्चिम आहे. आ द न प वा उ इ पू. ईशान्येकडे इकडे तोंड किती वेळा होते? 5. किती वेळा होते? पहिल्यांदा होते 1, 2, चला पुढे घ्या. ओव्हर हिटिंग झालंय. त्याला काय बर्फ टाकून गार करू काय? ईशान्येकडे किती वेळा तोंड होत आहे? 5 वेळा. नक्की? 5. एका रांगेत मध्यभागी असणाऱ्या 2 लगतच्या व्यक्तीच्या क्रमांकाची बेरीज 15. लगतच्या असणाऱ्या म्हणजे कोणताच येते बेरीज 7 आणि 8 ची फक्त येते बेरीज 15. तर रांगेत एकूण किती व्यक्ती आहे? 14. रांगेत मध्यभागी असणारे म्हणजे मध्यभागी असणारे हे दोघे जणी मध्यभागी म्हणजे याचा अर्थ 7.5चा मध्यभागी म्हणजे एकूण त्याच्यामध्ये किती येणार? 14 असल्या तरच 15 असतील तर 8 नंबरचा मध्यभागी, 14 असतील तर मध्यभागी 7वा एक आणि 8वा याच्या मधला येणार म्हणजे 7 आणि 8चा असेल तर त्या रांगेत 14 मुलं असणार आहे. पुढे बघा 67 पहा. 20 जानेवारी मंगळवार तर पुन्हा कोणता वार महिन्यात 5 वेळा येणार नाही? 20 20 आणि 7 27 7 34 नाही कळत तर मग उलटं द्यायचं. 1 8 15 22 म्हणल्यानंतर 1 तारखेला 2 तारखेला 1 गुरुवार. हां 2 दिवस पुढे जायला 2 दिवस पुढे जावं लागेल. हां म्हणजे कोणता वार 5 वेळा येणार नाही? बुधवार आणि रविवार. सोबतच्या वेळेला पुढील पी कोणते विधान योग्य असल्याचे दिसेल? 7 शिक्षक खेळाडू असून कलाकारी आहेत. खेळाडू पण आहेत, कलाकारी आहेत. चला 8 खेळाडू फक्त शिक्षक आहेत नाही तर तिथं 4 येतील. 4 खेळाडू फक्त शिक्षक आहेत. पुढे 32 व्यक्ती फक्त शिक्षक खेळाडू आणि कलाकार यापैकी कोणते एकच आहे? बरोबर आहे. 19 व्यक्ती कलाकार शिक्षक किंवा शिक्षक व खेळाडू आहे. कलाकार व शिक्षक किती आहेत? 7 सर. कलाकार आणि शिक्षक असणारे सगळे घेतले पाहिजेत ना. कलाकार आणि शिक्षक खेळाडू मधून नाही. काय म्हणले? कलाकार व शिक्षक किंवा शिक्षक व खेळाडू म्हणजे सगळ्यामध्ये येणारा पाहिजे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक नाही 7 व्यक्ती अशा येतील की ज्या कलाकार आहेत, शिक्षक आहेत आणि खेळाडू पण आहे. पहिला आणि तिसरं काय त्यामुळे बरोबर पहिला आणि तिसरं. अवजारे नांगर पाभर. तर पाभर नांगर शेत नांगरायला वापरला जातो, पाभर पेरणी करायला म्हणजे ही दोन्ही अवजार आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 येणार. एका वर्गातील 75 विद्यार्थ्यांपैकी गणित विषयात 45 विद्यार्थी व इंग्रजीत 38 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दोन्ही विषयात 12 विद्यार्थी उत्तीर्ण असल्यास
दोन्ही विषयात एकूण अनुत्तीर्ण विद्यार्थी. इथं रचना करा. या ठिकाणी रचना या पद्धतीनं करा. त्यामध्ये गणित आणि इकडे इंग्रजी. एका 75 विद्यार्थ्यांपैकी गणित विषयात 45 विद्यार्थी पास आहे, इंग्रजीत 38 पास आहे, दोन्ही विषयात 12 पास आहेत. म्हणजे इथे 45 अधिक 12 57 गणितात पास झाले, इंग्रजीमध्ये 38 अधिक 12 50 पास झाले. तर दोन्ही विषयात अनुत्तीर्ण विचारले किंवा त्याच्यावर उलटी जरी रचना आपण केली. उलटी रचना केली काय, गणितामध्ये 45 विद्यार्थी पास आहेत, म्हणजे नापास किती आहे. आपल्याला काय विचारलं का, एकूण किती विद्यार्थी अनुत्तीर्ण. 45 गणितात 45 विद्यार्थी पास, एकूण 75 आहेत. 45 पास म्हणजे नापास किती झाले 30. नंतर पुन्हा काय म्हणलेलं आहे, इंग्रजी विषयात 38 उत्तीर्ण म्हणजे नापास किती झाले 75 मधनं 38 गेले, 38 म्हणजे 76 होतात म्हणजे 37. आणि दोन्ही विषयामध्ये 12 उत्तीर्ण झाले. उत्तीर्णचा दाखला लागतो आपल्याला. ओके. आणि परत इंग्रजी 45 केलं तर 83 येते. आणि 83 जास्त म्हणजे 2 मिळून 12 आहेत ना, मध्ये वजा केलं तर 71 येते. 71% उत्तीर्ण असणार, म्हणजे 4% अनुत्तीर्ण असणार. 75 मधले 71 उत्तीर्ण आहे ती, 71% नाही. मग इथं 75 मधले 71 गेले तर हे 4 विद्यार्थी नापास अनुत्तीर्ण. पर्याय क्रमांक 1 येतो. पुढे चौरस पूर्ण करण्यासाठी पहा, पर्याय कट पद्धत वापरा. या ठिकाणी मधला जो आकार पाहिला तर त्याच्यावरून ते पर्याय कट होत आहे. चला 72वा प्रश्न, दुमडलेला कागद पहा, तिसरा आहे. चला तंतोतंत आकृती चौथा, लपलेली आकृती तिसरा आणि वगळलेला भाग. याच्यामध्ये काय डोकं लावण्यासारखं काय नव्हतं, तरी आम्हाला जर मार्क पडत नसती तर अडचण आहे ना.